नमस्कार मंडळी, जय एकविरा। तर मंडळी आज आहे सप्तमी, सकाळचा टाइम आहे, सकाळचे 3:15 वाजलेले आहेत आणि आता दर्शनासाठी चाललो। आपल्या गावातले पोरं पण आहेत। जय एकविरा। तर आता दर्शनाला पण जाणार आहोत। आता पायथ्याजवळ आहोत आणि पायथ्याजवळ ना वरती गडावर जाणार आहोत, आईच्या डोंगरावर। तर चला सर्वप्रथम पायथ्याचं दर्शन घेऊ आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात चैत्र सप्तमीचा संपूर्ण मोठा व्हिडिओ असणार आहे, पण पूर्ण बघा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आई एकविरेचं दर्शन घेऊया। तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आई एकविरेच्या पायथ्याजवळ आलेलो आहोत आणि सुंदर सजावट फुलांची देखील केलेले आहे। समोर स्क्रीनवर तुम्हाला आईचे दर्शन घडत आहे। पायथ्याजवळ आपण आलेलो आहोत आणि इथून आता थेट जाणार आहोत वर। तर बोला एकविरा माते की जय। आई माऊलीचा उदय उदय। हॅलो आणि फायनली मंडळी आता आपण पोहोचलो आई एकविरेच्या मंदिराजवळ। 3:45 वाजले आहेत, सकाळचा टाइम आहे आणि लाईन बघू शकता। फक्त भाविकांची लाईन बघा, फुल लाईन, फुल गर्दी। तर आपण पण आता लाईनमध्ये उभे राहणार आहोत। तर बोला एकविरा माते की जय। आई माऊलीचा उदय उदय। फायनली आपलं दर्शन करून झालेलं आहे मंडळी आणि बघू शकता काही सबस्क्रायबर देखील भेटले आहेत। हाय करा। तर मंडळी फायनली आपलं आई एकविरेचं वरचं दर्शन झालं। सकाळी आपण लवकरच गेलेलो काकड आरतीला वगैरे, दर्शन मस्त झालं एकदम। आणि आता आपण आलोय अकराऊची पालखी, मानाची पालखी सजत आहे। थोडा टाइम आहे आणि 9 वाजता निघणार आहे वाजत गाजत मस्त कारल्या डोंगरावर। तर चला आईचे सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया। तर बोला एकविरा माते की जय। शेवळ आग्रावकर आमची मानाची पालखी दरवर्षी साळाबादप्रमाणे आम्ही कारल्या गडावर येतो आणि आमची जी पारंपरिक आणि पूर्वजांपासून चालत आलेली आमची मानाची पालखी आम्ही साळाबादप्रमाणे काढतो। तसेच दरवर्षी आज यावर्षी देखील आम्ही सर्व शेवळ आग्रावकर तसेच आमच्या परिसरातील सर्व ग्रामस्थ मान्यवर पालखीला आलेले आहेत आणि अजून पालखीची काही सुरुवात झालेली नाही। पालखी सजवण्याचं काम चालू आहे। पालखी सजवण्याचं काम सुरुवात आहे। पालखी सजवल्यानंतर मान्यवर तसेच ग्रामस्थ बरेचसे ते येणार आहेत। त्याचप्रमाणे आमचे सर्व शेवळ आग्रावकर यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना तसेच एकविराई मातेच्या भक्तांना शुभेच्छा देऊन आजची पालखी आम्ही 9 वाजता काढणार आहोत। तरी सर्वांनी आपल्या मानाच्या पालखीला उपस्थित राहण्याचं आम्ही आवाहन करीत आहोत। आणि आता मानाची पालखी सजत आहे।
आपण आलेलो आहेत आग्रावच्या पालखीजवळ आलेलो आहोत, मानाच्या पालखीजवळ आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत प्रतीक साळुंखे दादा आहेत. तर 2 शब्द सांगणार आहेत. एकविरा पदयात्रेचा चौल आग्राव गावाला पहिला मान असतो. ही आपली परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. आपल्या गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आग्रावमध्ये कुंडलिका खाडीमध्ये शिडाच्या घोड्यांच्या स्पर्धा असतात. त्यामध्ये आपली एकविराईची पालखी कुंडलिका खाडीमध्ये फिरवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली पदयात्रेची मुलं सर्व चालत एकविराकडे रेवदंड चौल आग्रावपासून श्री क्षेत्र कारल्यापर्यंत चालत येतात. त्यानंतर मंदिरामध्ये आपली मानाची पालखी संध्याकाळी 7 वाजता काढली जाते. त्या पालखी संदर्भात आपली पालखी संध्याकाळी फिरवण्यासाठी अगोदर ती पहिले आपल्या इथे खाली रूमवर आणली जाते. तिची सजावट करून वाजत गाजत सकाळी ती मंदिराकडे प्रस्थान होते. मंदिराकडे प्रस्थान आली की आईचा गाभाऱ्यातला चांदीचा मुकुट पालखीमध्ये ठेवला जातो. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता आईची भव्य मिरवणूक निघते आणि सगळे आपले नागरिक कोळी बांधव त्याच्यात सामील होतात. आणि आता थोड्याच वेळात पालखी सजले आणि सजून दजून पालखी वाजत गाजत आईच्या कारल्या डोंगरावर निघणार आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मंडळी. आपल्याला भेटला आपला मित्र आणि मित्र आपला चालत आलेला पालखीतला. तर आता पालखी निघणार आहे वाजत गाजत. कंटिन्यू करा.
आता मानाची पालखी आलेली आहे. आग्राव गावची पहिली मानाची पालखी आलेली आहे. आलो 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 आपले सबस्क्रायबर देखील भेटलेले हात कर. हा एकविरा माते की जय. आयलो आयलो मानाची पालखी आलेली आहे. चौल आग्राव येथील मानाची पालखी आलेली आहे. आयलो 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 आणि साईराज पण आहे आपला सबस्क्रायबर. एकविरा माते की हेटला घ्या हेटला. फायनली मंडळी आपण पोहोचलेलो सबस्क्रायबर देखील आहेत. तर आता फायनली पालखी देखील पोहोचलेली आहे. जल्लोष क्राऊड बघा किती आहे. फुल गर्दी. पाय ठेवायला देखील जागा नाही. समोर दिसत आई एकविरेचं मंदिर. तर थोड्याच वेळात पालखी पण येणार आहे.
मान कुणाचा पहिला मान कुणाचा आई एकीचं मंदिर आणि मांडवा एक यात्रा पालखी असणार आहे. अरे पहिला मान कोणाचा पहिला मान कोणाचा बसवला जाईल मंदिराजवळ आणि हा मंदिरावरला पालखी हा पालखी ते ठेवून जाईल आणि स्वस्त आलेल्या आईच्या मानाचा पालखी
मग एकविरा आईची पालखी आहे, चला दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता आई एकविरेचं अद्भुत असं दर्शन दिसतं तुम्हाला त्या पालखीमध्ये. ऑनलाईन जेवढे पण सबस्क्रायबर असतील त्यांना आई एकविरेचं लाईव्ह दर्शन दिसतं पालखीतलं. 11 पालखी तुला मातेची जय. आई माऊलीची एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदय उदय. हे बघा मंडळी मस्तपैकी आई दर्शन झालेले आहे. पहिला मान चौल येथील आग्राव पालखीचा असतो. तुम्हाला दर्शन घडले असणार तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका. जे पण येऊ शकले नाही कारल्या डोंगरावर त्यांना आपल्या तू माझा किनारा या यूट्यूब चॅनलद्वारे आईचे दर्शन घडलेले आहे. जास्तीत जास्त लाईक करा. आणि हे बघा काही सबस्क्रायबर देखील भेटलेले आहे. कल्याण भिवंडी. ओके धन्यवाद. एकविरा माते की जय. तर फायनली आता दुपारचा 1 वाजलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत, खाली जाणार आहोत, रूममध्ये जाणार आहोत आणि परत संध्याकाळी पुन्हा आपण येणार आहोत. तर हा पार्ट 1 होता. तर पार्ट 1 तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरच आपण सेकंड पार्ट पण घेऊन येणार आहोत. तर भेटू आपण आता सेकंड पार्टमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. कमेंटमध्ये जय एकविरा टाकायला विसरू नका. जय एकविरा.